एक असे कलाकार ज्यांनी 4,000पेक्षा जास्त गाणी लिहिलेली आहेत, वगनाट्य लिहिलेलं आहे, पोवाडे लिहिलेले आहेत, नाटकं लिहिलेली आहेत आणि तुम्ही हे गाणं ऐकलं असेल, हे असंच चालायचं कुणी कुणाचं नाही बोलायचं किंवा लंगडं मारतंय तंगडं. तर अशा पद्धतीची गाणी जी आहेत ती सुद्धा त्यांनी लिहिलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांवरती यांचं प्रचंड प्रेम होतं. त्यांनी शिवाजी राजांचा अभ्यास केलेला होता. शिवरायांवरती त्यांनी अभ्यास करून नाटकं लिहिली होती, पोवाडे लिहिले होते आणि त्या नाटकामध्ये स्वतः कामं पण केलेली होती. नाटकांचं दिग्दर्शन केलेलं होतं. तमाशा कलेसाठी यांनी स्वतःचं जीवन खर्ची घातलेलं होतं आणि फार कमी लोकांना माहिती आहे असा एक ऋषितुल्य कलाकार, महान कलाकार ज्यांचं नाव आहे मोमीन कवठेकर. तर आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. पण या स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी, या माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपलं फेसबुकचं पेज आहे, 2 पेज आहेत. एक क्राईमचं पेज आहे, एक लोककलावंतांचं आहे आणि दोन्ही पेजचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की त्या दोन्ही पेजला तुम्ही फॉलो करा आणि ज्यांना आपल्या स्टोरी जे आहेत त्यांची लिंक येत नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि ऑल म्हणजे बेलचं आयकॉनचं बटन दाबा आणि त्या ठिकाणी ऑल सिलेक्ट करा. तर आता आपण जाऊया आजच्या घटनेकडे. तर पुणे जिल्हा आहे, त्या ठिकाणचा शिरूर तालुका आहे, त्या ठिकाणचं कवठे नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये यमाई ही देवी आहे, जी देवी महाराष्ट्रातल्या हजारो कुटुंबियांचं कुलदैवत आहे आणि या देवीचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो लोक त्या देवीच्या दर्शनाला येतात. तर अशा पद्धतीचं हे जागृत देवस्थान आहे आणि या जागृत देवस्थानाच्या छत्रछायेखाली एक विणकर परिवार राहत होता, मोमीन परिवार. आता या परिवारामध्ये 1 मार्च 1947 या दिवशी एक मुलगा जन्माला आला. नाव ठेवलं बशीर कमरुद्दीन मोमीन. बशीर हे सर्वसामान्य मुलांप्रमाणे आता त्या गावामध्ये, त्या परिसरामध्ये लहानाचे मोठे होत होते. पण आपल्याकडे कसं आहे, आता मुलगा आता त्यावेळेस तर काही जास्त वयाचा विषय नसायचा, पण कानाला हात लागला की मग मुलाला शाळेमध्ये घालायचे. तसं या मुलाच्या कानाला हात लागला असा ह्या बाजूनं आणि त्यानंतर वडिलांनी त्याला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये टाकलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी ते शिक्षण पूर्ण केलं. आता त्यांचं पुढचं शिक्षण जे आहे तिथून साधारण 10 किलोमीटर अंतरावर, 10-11 किलोमीटर अंतरावर लोणी धामणी नावाचं गाव आहे. तर या गावामध्ये ती शाळा होती. मग तिथं जाऊन यांनी पुढचं शिक्षण 8वी-9वी पर्यंत पूर्ण केलेलं होतं आणि त्यानंतर मग यांनी वडिलांच्या बरोबर ती काम करायला सुरुवात केली. आता वय वाढत होतं, घरचं काम जे आहे वडिलांच्या बरोबरचं तेही चालू होतं. पण जो कलाकार असतो ना, त्या कलाकाराची कला जी असते ती लपून राहत नाही. म्हणजे यांना गायनाची आवड होती, यांना लेखनाची आवड होती, पण ती उपजत होती. आणि ती त्यांना एक दैवी देणगी होती आणि त्यामुळे शाळेत असतानाच ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचे किंवा शाळेमध्ये गाणी म्हणणं असेल किंवा नाटुकल्या करणं असेल किंवा स्टेजवरती काही काम करणं असेल. त्याचबरोबर ते गावामध्ये जे काही कार्यक्रम असायचे त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते भाग घ्यायचे. आणि आता गाव देवीचं आहे त्यामुळे देवीचे कार्यक्रम व्हायचे, खंडोबाची गाणी व्हायची. त्याचबरोबर ते अनेक सण उत्सव त्या ठिकाणी व्हायचं आणि हा गाव जो आहे कवठेकरांचा तमाशा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर त्या ते कलाकार त्या भागात राहायचे. त्याच्यामुळे तिथं म्हणजे आणि हा जो गाव आहे, तो गाव हा कलेचा प्रेमी आहे, कलेचा भोक्ता आहे आणि त्याच्यामुळे मग ह्यांना त्या ठिकाणी चांगलं प्रोत्साहन मिळत होतं आणि ज्या ठिकाणी त्यांना ते काम करता येईल त्या ठिकाणी ते काम करत होते. आता एक अशा पद्धतीची आठवण सांगितली जाते, की साधारणपणे हे 11 वर्षाचे होते आणि त्यावेळेस कवठे गावातील गणपती उत्सवामध्ये काही गाणी पाहिजे होती आणि ती गाणी या 8वी-9वीतल्या मुलानं लिहून दिलेली होती आणि त्यानंतर ती त्या गावातल्या लोकांना आवडली होती आणि मग यांनी एक गाणं लिहिलं, दुसरं लिहिलं, तिसरं लिहिलं. अशा पद्धतीनं लिखाणाला यांच्या सुरुवात झालेली होती. आणि सगळा गाव जो आहे तो यांच्या पाठीशी होता किंवा गावातली लोक जी आहेत, कवठे गाव जे आहे ते कलाकारांचं गाव आहे त्याच्यामुळे तिथं म्हणजे मातीतच ती कला जन्माला येते आणि त्यामुळे इथली लोक सुद्धा कलेचे प्रेमी आहेत. आणि अशा पद्धतीनं ही सगळी मंडळी होती. आजूबाजूचं वातावरण असं होतं आणि त्या वातावरणामध्ये मोमीन कवठेकर जे आहेत ते लहानाचे मोठे होत होते आणि मग त्या काळामध्ये त्यांनी गंगाराम कवठेकर यांच्या तमाशा मंडळामध्ये काम करायला सुरुवात केली. आता गंगाराम कवठेकर पण त्याच भागातले आणि या तमाशामध्ये गंगाराम कवठेकर लोकनाट्य तमाशा मंडळ जे आहे, तर त्या तमाशामध्ये यांनी व्यवस्थापक म्हणून काम करायला सुरुवात केली होती. पण जरी व्यवस्थापकाचं काम चाललेलं असलं तरी सुद्धा यांचा कलाकार काही गप्प बसत नव्हता आणि मग यांनी त्या ठिकाणी काही थोडंफार लिखाण त्यांनी तर सुरू केलेलंच होतं. त्याचबरोबर ती वगनाट्यामध्ये किंवा जे काही पडेल काम असेल ते सगळं काम करायला यांनी सुरुवात केली होती. आणि मग यांनी गण लिहिला, गवळण लिहिली, लावणी लिहिली, लोकगीतं लिहिली, असं लिहायला सुरुवात केलेली होती.
आणि त्यांनी मग ते सगळं जे लिखाण आहे ते लिखाण आपल्या फळमालकाला दाखवलं. आणि ज्यावेळेस त्या रचना त्यांनी ऐकल्या त्यावेळेस त्या फळमालकाला सुद्धा ते आवडलं आणि त्यांनी त्या तमाशामध्ये घेतल्या. आणि नंतर असं झालं की त्यांचे ज्यावेळेस ती गाणी तमाशामध्ये म्हटली जायची, आता लंगडं मारतंय तंगडं कसलं गाणं येते किंवा मी अशा पद्धतीची गाणी जी आहेत, तर ती गाणी त्यांनी म्हणायला सुरुवात केली किंवा त्या तमाशात सांगायला सुरुवात केली, तमाशात गायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस मग लोक आवर्जून फरमाईश करायला लागले की अजून गाणी हे करा, सांगा म्हणून. किंवा पब्लिक जे आहे ते कार्यक्रम झाल्यानंतर पाठीमागे यायचं किंवा ती जी काही गावातली मंडळी असायची, मुख्य मंडळी, ती यायची, आम्हाला हे गाणं आवडलं, ते गाणं आवडलं, हे आवडलं, ते आवडलं, असं. मग ते तुम्ही मध्ये जे म्हटलं ते कोणी लिहिलंय, मग ते सांगायचे कवठेकरांनी लिहिलेलं आहे. आणि मग त्यांना बोलवा, मग त्यांचा सत्कार व्हायचा. अशा पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद मिळत होता, लोकांच्या पावत्या मिळत होत्या आणि त्यामुळे कवठेकरांचा उत्साह जो आहे तो वाढत चालला होता. आणि त्या लावण्या ते लिहित होते, पोवाडे लिहित होते, वगनाट्य लिहायला सुरुवात केलेली होती आणि प्रेक्षकांची दाद जी आहे ती वाढायला लागली होती. आणि अनेक तमाशा मालक मग मोमीनकरांना भेटायचे, मोमीन कवठेकरांना भेटायचे आणि मग त्यांना काही गाणी किंवा वगनाट्य वगैरे त्यांच्याकडून लिहिण्याचा आग्रह करायचे. आणि या माणसानं स्वतःच्या आयुष्यामध्ये कधीही कोणाकडून पैसा घेतलेला नाही आणि त्यांचं जे काही सहज लिखाण होतं त्या लेखनामधून त्यांनी ते लिहून दिलेलं होतं त्या फळमालकांना. आणि त्या फळमालकांनी महाराष्ट्राची मनं जिंकली होती. म्हणजे विचार करा की अशा पद्धतीनं ते अगदी दत्ता माडिक पुणेकर यांनी सुद्धा कवठेकरांची गाणी म्हटलेली आहेत. दत्ता माडिकांची गाणी तुम्ही ऐका, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. म्हणजे अशा पद्धतीचे कवठेकर हे महान कलाकार होते. पण एक सांगू का, हे जे महान कलाकार असतात ना, त्या कलाकारांना कला कळते, व्यवहार कळत नाही. आणि त्यामुळे तमाशा कलावंत म्हणजे बहुतेक सगळ्या तमाशामध्ये कवठेकरांची गाणी असायची, पण एकाही गाण्याचे त्यांनी पैसे घेतलेले नव्हते. म्हणजे आपण कला जी असते ती कला असते, ती आपल्याला दैवी देणगी आहे आणि त्यामुळे कोणाकडून ती पैसे घेणं हे कवठेकरांना मान्य नव्हतं. आणि ते नेहमी म्हणायचे की मी देवानं दिलेली ही जी कला आहे तिचा मी व्यापार करणार नाही. अगदी निस्वार्थीपणे रंगदेवतेची ते सेवा करत होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं चरित्र म्हणजे शिवरायांबद्दल यांच्या मनात प्रचंड आदर आणि शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांच्या फार आवडीचं होतं. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा एखाद्या अभ्यासकानं सुद्धा जेवढा अभ्यास केला नसेल तेवढा अभ्यास कवठेकरांनी केलेला होता. आणि त्यामुळे त्यांनी छत्रपती शिवरायांवरती अनेक गाणी लिहिली, पोवाडे लिहिले, नाटक लिहिलं, वगनाट्य लिहिले. आणि काही नाटकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सुद्धा कवठेकरांनी केलेली होती. त्यांनी नेताजी पालकर किंवा वेडाचं मराठे वीर दौडले सात या नाटकांमध्ये छत्रपतींची भूमिका केली होती. भंगले स्वप्न महाराष्ट्राचे या नाटकामध्ये भूमिका केल्या होत्या. भ्रमाचा भोपळा या नाटकामध्ये तृतीयपंथीयाची भूमिका केली होती. म्हणजे एका बाजूला वगनाट्य होती, दुसऱ्या बाजूला नाटक होतं, सगळ्यांमध्ये हे काम करत होते. आणि यांच्या नाटकांचे प्रयोग म्हणजे हे फक्त तमाशात यांनी काम केले असं नाही, तर व्यावसायिक नाटकामध्ये सुद्धा यांनी काम केलं. आणि यांचे प्रयोग महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये त्यांनी केलेले आहेत. म्हणजे लेखन चालू होतं, अभिनय चालू होतो. त्याचबरोबर ते 1981 मध्ये प्रतापगडची झुंज या 3 अंकी जे ऐतिहासिक नाटक आहे त्या नाटकाचं दिग्दर्शन यांनी केलेलं होतं. तर अशा पद्धतीचं हे अष्टपैलू कलाकार होते. आता तो जो काळ होता म्हणजे तमाशाच्या उत्कर्षाचा, तो काळ साधारणपणे 1960, 70, 80 इथपर्यंतचा म्हणजे चांगल्या पद्धतीनं तमाशाला प्रचंड सुगीचे दिवस होते, पार अगदी 90च्या पर्यंत. आणि त्यावेळेस मनोरंजनाची दुसरी कोणती साधनं नव्हती आणि तमाशाला प्रचंड गर्दी व्हायची. पण आता हळूहळू काळ बदलायला लागला. नंतर टीव्ही आला. टीव्ही आला तरी तमाशाला गर्दी होत होती. नंतर मग व्हीसीआर आला, नंतर केबल आलं आणि ते सगळं गावोगावी पसरायला लागलेलं होतं. आणि हळूहळू तमाशाला जो अगोदरचा प्रेक्षक वर्ग होता, म्हणजे तमाशा रात्रभर चालायचा, दिवस उजाडला तरी तमाशा चालू असायचा. पण नंतर मात्र तो तमाशा मध्यरात्रीच बंद व्हायला लागलेला होता आणि प्रेक्षक कमी व्हायला लागले होते. आता सगळ्यांना टेन्शन आलं होतं की आता तमाशाचं कसं होणार, तमाशाची कला लोप पावते की काय वगैरे वगैरे. पण यावेळेस मोमीन कवठेकरांनी ठामपणे सांगितलं होतं की काळजी करू नका, तमाशा कधीही लोप पावणार नाही. पण आपण परिस्थितीप्रमाणे आणि जो बदल आहे नवीन तो स्वीकारला पाहिजे. आणि त्यानंतर मग त्यांनी अनेक फळमालकांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, पण आत्ताचे जे नवीन पर्याय आलेले आहेत, सीडी आलेले आहेत, व्हीसीआर आलेला आहे, डीव्हीडी आलेली आहे, जे आहे त्याचा उपयोग करायचा आणि त्याचा उपयोग करून तुम्ही तमाशाला पुढे न्यायचंय.
आणि त्यानंतर त्यांनी स्वतः सुद्धा काही ऑडिओ अल्बम तयार केलेले होते, सीडी तयार केलेल्या होत्या आणि आपल्या बरोबर ती बाकीच्यांना सुद्धा बदलायला भाग पाडलेलं होतं. कारण तुम्ही जर बदलला तरच तुम्ही टिकणार आहात. आणि हे त्यांनी कधी सांगितलं होतं 1990च्या आसपास. त्याच्यानंतर आता जवळ-जवळ आता 2026 मध्ये मी त्यांच्याबद्दल सांगतोय. तुम्ही विचार करा त्यांनी त्या काळात सांगितलेलं आजही लागू पडतंय. तमाशा कधीही लोप पावणार नाही, पण काळाप्रमाणे बदललं पाहिजे. आज फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, सगळीकडे मोबाईल आलेले आहेत, सगळ्यांना जागेवरती सगळं पाहायला मिळतंय. मग असं काहीतरी दिलं पाहिजे की जे त्यांना मोबाईलवरती पाहता येत नाही. ती भव्य दिव्यता असली पाहिजे की जेणेकरून त्यांना तमाशा त्या कार्यक्रमाला यावंच लागेल अशा पद्धतीची कला जर सादर झाली, तरच लोक त्या लोककलेला पुढं नेणार आहेत. आणि नाही म्हणजे आपण काळाप्रमाणे बदललं पाहिजे हे त्यावेळेस सांगितलेलं आजही ते लागू पडतं आहे आणि तमाशा कधीही लोप पावणार नाही हे त्यांनी परत एकदा ठामपणे सांगितलेलं होतं. आणि काळाची पावलं ओळखलेली होती. 4,000 पेक्षा जास्त लोकगीतं या माणसानं लिहिलेली होती आणि त्यांची बहुतेक गाणी कोणताही तमाशा घ्या तुम्ही, प्रत्येक तमाशामध्ये किंवा तमाशाच नाही, जे काही लोककलाकार आहेत ते लोककलाकार पाठीमागच्या 30, 40, 50 वर्षापासून जी कला सादर करतात त्याच्यामध्ये यांची गाणी आहेत. आता याच्यामध्ये लावण्या आल्या, गणगवळण आले, कविता आले, भक्तिगीतं आले, पोवाडे आले, अशा पद्धतीनं अष्टपैलू असं हे त्यांचं साहित्य आहे. प्रौढ साक्षरता अभियान, ग्राम स्वच्छता अभियान, स्वच्छ भारत, एड्स बद्दलची जागृती, हुंडाबळीचा परिणाम, व्यसनमुक्ती, अशा शेकडो विषयावरती त्यांनी हजारो पथनाट्य लिहिलेत, लघुकथा लिहिलेल्या आहेत, गाणी लिहिलेली आहेत आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये त्यांनी ती सादर केलेली आहेत. आणि यांच्या लेखनावरती पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये पीएचडी करण्यात आलेली आहे. म्हणजे एक असा कलाकार ज्याबद्दल खरंच म्हणजे मला सुद्धा मी ज्यावेळेस यांच्याबद्दल वाचलं त्यावेळेस लक्षात आलं, अरे किती मोठे हे म्हणजे एखाद्या बृहस्पती सारखं की एवढा मोठा कलाकार पण आहेत, लेखक पण आहेत, शाहीर पण आहेत, त्यानंतर दिग्दर्शक पण म्हणजे सगळ्या बाजूनं अशा पद्धतीचे हे कलाकार आहेत. आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. ह्याच्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले होते, जनजागृतीसाठीचे प्रयत्न केलेले होते. त्यांची काही पथनाट्ये जी आहेत ना, ती आपल्या पुणे केंद्रावरती, रेडिओवरती प्रसारित झालेली आहेत. आणि त्यांची वगनाट्य बघा म्हणजे तमाशामध्ये काही वगनाट्य होती. त्याच्यामधली एक म्हणजे बाईनं दावला इंगा, इश्कानं घेतला बळी किंवा तांबडं फुटलं रक्ताचं, फुटला पाझर पाषाणाला, भंगले स्वप्न महाराष्ट्राचे, भक्त कबीर, त्यानंतर वेडात मराठे वीर दौडले सात, ठकास महाठक, राया हौस माझी पूर्वा, सुशीला मला माफ कर, दादा खुर्ची सांभाळा, फोडा सुपारी लग्नाची. आणि त्याचबरोबर त्यांची गाणी, झालं हायब्रिड सारं, हे असंच चालायचं. त्यानंतर खरं काही नाही हल्लीच्या जगात, फॅशनचं फॅड लागतंय गोड, त्यानंतर लंगडं मारतंय तंगडं, लय जोरात पिकलाय जोंधळा, मारू का गेनबाची मेख, अशा पद्धतीची त्यांची ती गाणी. आणि त्यांनी महात्मा फुलेंची स्फूर्ती घेऊन मुलांना शाळेमध्ये जाण्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी साक्षरता अभियानामध्ये गाणं लिहिलेलं होतं आणि ते गाणं ज्येष्ठ संगीतकार श्री राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. त्याचबरोबर ते आत्ता एक भाऊ कदम यांचा चित्रपट आला होता बघा, व्ही.आय.पी. गाढव. तर त्याच्यामधली गाणी म्हणजे त्यातल्यामधलं गाणं जे आहे ते सुद्धा मोमीनकरांचं म्हणजे कवठेकरांचं होतं. भाऊचा दाखा या चित्रपटामधली गाणी सुद्धा यांची होती. भक्तिगीतं, लोकगीतं, रामायण कथा, अष्टविनायक गीतं, सत्वाची अंबाबाई, नवसाची यमाई, यमाईचा दरबार, कऱ्हा नदीच्या तीरावरती, कलगीतुरा, वांग्यात गेली गुरं, ही गाजलेली त्यांची गाणी आणि गाजलेल्या त्यांच्या कॅसेट होत्या. त्यांना तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार 2019 मध्ये मिळाला होता. त्यावेळेस महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री होते विनोद तावडे, यांच्या हस्ते तो मिळाला होता. त्याचबरोबर ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. लोकनेते गोपीनाथ मुंडे जीवन गौरव पुरस्कार मिळालेला होता. आणि अशा पद्धतीनं हे कामही करत होते. म्हणजे राजमान्यता, लोकमान्यता त्यांना मिळत होती. तमाशा आणि लोककलावंतांच्या अडचणी सोडवण्याच्या उद्देशानं त्यांनी महाराष्ट्र राज्य तमाशा कला आणि कलावंत संघटना ही स्थापन केलेली होती. आणि मग त्या तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी, त्या मुलांना शिष्यवृत्तीसाठी, शाळेसाठी, वृद्ध कलाकारांच्या पेन्शनसाठी, मानधनासाठी सरकारी दरबारी यांनी पाठपुरावा केलेला होता. आणि कलावंतांसाठी मोफत आरोग्य शिबिरं आयोजित केलेली होती. आणि अनेक वर्षापासून ते सर्वसामान्य कलाकार जे आहेत त्या कलाकारांना शिबिरामध्ये
एकही रुपया न घेता ते शिकवत होते आणि जे त्यांच्याकडे जायचे, मला असं मार्गदर्शन करा, त्यांना सुद्धा ते विनामूल्य मार्गदर्शन करायचे. तर अशा पद्धतीचे हे महान कलाकार होते. आता ते कलाकार थकले होते आणि 12 नोव्हेंबर 2021 या दिवशी 74व्या वर्षी हे महान कलाकार आपल्याला सोडून गेले. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी, त्यांची 3 मुलं, सुना, नातवंडे अशा पद्धतीचा त्यांचा परिवार आहे आणि यांच्याबद्दल मी अगदी थोडक्यामध्ये, म्हणजे एवढ्या ऋषितुल्य व्यक्तीबद्दल मला सुद्धा एवढी कमी माहिती, याच्याबद्दल मला खरं स्वतःला हे वाटतं, की अरे एवढ्या मोठ्या माणसाबद्दलची आपल्याला, आणि हे त्यांच्या परिवारातल्या लोकांनाही माझी विनंती आहे, की त्यांच्याबद्दलची जी माहिती असेल, ती माहिती किंवा त्यांची गाणी, त्यांच्या जे काही त्यांचं आहे, त्यांनी आतापर्यंत जे काही मिळवलेलं आहे, तर ते जगाच्या समोर येऊ द्या. आता मीडिया एवढा मोठा आहे, तर त्या मीडियाच्या माध्यमातून ते अजून लोकांच्या पर्यंत जाईल. मी फक्त माझ्या पद्धतीनं थोडंसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. पण हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषय असो. तोपर्यंत धन्यवाद.